अवकाळी पावसाचा तडाखा, मुरमाडीत मका व फळबागांचे मोठे नुकसान। सामाजिक कार्यकर्ते राजू कापगते यांनी पंचनाम्याची मागणी केली आहे। बाधित शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा। लाखांदूर तालुक्यात दिनांक 31 मार्चच्या रात्री 11 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। मुरमाडी, दहेगाव या परिसरातील शेतांमध्ये उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत। अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी पडली असून काही भागात ती पूर्णपणे नष्ट झाली आहेत। विशेषतः मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांनी कापणीच्या उंबरठ्यावर असलेले मका पीक गमावले आहे। यामुळे त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला असून आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे। याशिवाय आंबा व इतर फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे। वाऱ्याच्या जोरामुळे फळझाडांची फुले व फळे गळून पडली असून काही ठिकाणी झाडांचेही नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होत असतानाच अचानक झालेल्या या पावसामुळे त्यांची सर्व मेहनत वाया गेली। बियाणे, खते, औषधे यावर केलेला खर्च परत मिळवणेही कठीण झाले असून अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाण्याची भीती व्यक्त करत आहेत। दरम्यान या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन कृषी व महसूल विभागाने पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू कापगते यांनी केली आहे। त्यांनी प्रशासनाने विलंब न करता प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही नमूद केले। तसेच शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावे, अन्यथा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे। स्थानिक पातळीवरही प्रशासनाने शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, अशी मागणी पुढे येत आहे। एकूणच अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीने शेतकरी वर्ग चिंतेत असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।